नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वैष्णवी हगवणे 16 मे रोजी या विवाहितेनं सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली, पण पोलिसांना मात्र यामाग हत्या असल्याचा संशय आलाय आणि अर्थातच त्या अनुषंगानं हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. आज याच हगवणे कुटुंबाला पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, कारण की त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली होती. पण आज या कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्यावेळी उभय पक्षातर्फे जो युक्तिवाद झाला त्यातील हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद मात्र अतिशय खळबळजनक आहे. त्यांनी केलेले वेगवेगळे दावे खुलासे पाहता माणुसकीला देखील लाजवेल असे त्यांनी या ठिकाणी दावे केलेले आहेत. खरं तर या ठिकाणी त्यांनी म्हणजेच हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कसे धुतल्या तांदळासारखे आहोत आणि वैष्णवी जी आहे ती कशा पद्धतीनं बाहेर उद्योग करत होती त्यामुळेच तिनं हा सुसाईडचा उद्योग केला असं या हगवणे कुटुंबानं कोर्टात मांडलं. हगवणे कुटुंबाकडून वकील विपुल दोशी यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी वकील म्हणून नितीन अडागळे यांनी युक्तिवाद केला. या दोन्ही युक्तिवादांमधला जो काही संवाद झालेला आहे तो संवाद मी तुमच्या समोर आता मांडणार आहे. पण हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी जे केलेले दावे आहेत आणि खुलासे आहेत हे पाहता मात्र खरंच कुणाचीही मान शरमेनं खाली जाईल की आपण एखाद्या महिलेचं, जी महिला आता जिवंतच नाहीये, तिच्या विषयीचं किंवा तिच्या चारित्र्याचं कसं हनन केलं जातं. एकंदरीतच या संपूर्ण विषयावर लाईव्ह करण्यासाठीच मी आज तुमच्या समोर आलोय आणि त्यामुळे लाईव्हचं नावच आहे हगवणेच्या वकिलाकडून थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट, ती एका व्यक्तीशी करायची चॅट असं हगवणेच्या वकिलांनी म्हटलंय. आज काय झालं कोर्टामध्ये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आज सुनावणी झाली. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात या सगळ्या आरोपींना आणण्यात आलं. यामध्ये सासू लता हगवणे, नंतर नणंद करिश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे हे तिघे, शिवाय जे नुकतेच ज्यांना अटक करण्यात आली सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे, या 5 जणांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यापैकी जे तिघे आहेत जे ऑलरेडी आधीच पहिल्यापासून अटक झाले होते त्या तिघांची कोठडी खरं तर आज संपली होती आणि यांना आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर उरलेले जे 2 आहेत म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आणि या आधीच्या तिघांना, या 5 जणांना मिळून आम्हाला एकत्र तपास करायचा आहे, एकत्र चौकशी करायची आहे, म्हणून आम्हाला पोलीस कोठडी वाढवून मिळावी असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. खरं तर या एकंदरीत संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर हे 5ही जण जे संशयित आहेत वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी खरं तर त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय की त्यांनीच तिला मारलंय म्हणून, आणि याच संदर्भात आज युक्तिवाद झाला. यावेळी विपुल दोशी हगवणे कुटुंबाचे वकील यांनी जो युक्तिवाद केला तो मात्र अत्यंत खळबळजनक आहे. त्यांनी या ठिकाणी जे दावे केले त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की हगवणेच्या वकिलांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं, चारित्र्यावर संशय घेतला, चारित्र्य हनन केलं. जे आधी तिच्या पतीनं केलं होतं की हे बाळ माझं नाही असं म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. या ठिकाणी वैष्णवीनं सुसाईड जे केलेलं आहे तो काही पहिला प्रकार नव्हता. याच्या आधी देखील तिने 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केले होते. तिची सुसाईड टेंडन्सी होती असं वकील हगवणेचे जे आहेत विपुल दोशी यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी एवढंही सांगितलंय की याआधी तिनं रॅट पॉइझन घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे उंदरांना मारण्याचं औषध, आणि एकदा गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव देण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे तिची टेंडन्सी ही सुसाइडल होती, ती आत्महत्याच्या प्रवृत्तीची होती
असं या ठिकाणी विपुल दोषी यांनी म्हटलेलं आहे. आणि आता त्यानंतर एक खळबळजनक त्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी दावा केलाय, तो म्हणजे वैष्णवीचे एका व्यक्तीशी संबंध होते. वैष्णवी त्या व्यक्तीसोबत चॅट करत होती आणि ते चॅट आम्हाला सापडले, म्हणजे हगवणे कुटुंबाला सापडले, म्हणूनच तिनं हा प्रकार केला असावा. त्या व्यक्तीनं आणि वैष्णवी हगवणे या दोघांमधले जे चॅट आहेत ते चॅट आम्हाला सापडल्याचा दावा या हगवणे कुटुंबाच्या वकिलानं केलेला आहे. इतकंच नव्हे तर मुळातच वैष्णवी ज्याच्यासोबत चॅट करायची त्या व्यक्तीसोबत तिचा काहीतरी वाद झाला किंवा त्यानं नकार दिला आणि म्हणूनच वैष्णवीनं आत्महत्येचा हा प्रकार केला, असं या ठिकाणी या वकिलांचं म्हणणं आहे. त्यांनी एवढंही सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीचा 18 मे रोजी साखरपुडा होणार होता आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणात तिचं आणि त्याचं काहीतरी बिनसलं, वाद झाले, नकार होकार या सगळ्या प्रकरणात, आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली. त्यामुळं नेमकी ती व्यक्ती कोण आहे या व्यक्तीचा शोध घ्यावा असं या वकिलांनी यामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती. ती व्यक्ती कोण आहे, तिच्यासोबत जे चॅट होत होते ते चॅट आम्ही पकडले आणि त्यामुळेच वैष्णवीनं हे पाऊल उचललं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही अज्ञात व्यक्ती कोण आहे त्यांच्या विरोधात आम्ही पुरावे कोर्टात सादर करू असं देखील या वकिलांनी म्हटलं. इतकंच नव्हे तर आता सध्या मीडिया ट्रायल सुरू आहे. माध्यमांच्या आणि राजकीय दबावामुळे हगवण्यांचं म्हणणं मात्र कोणीच ऐकून घेत नाहीये. वैष्णवी ज्या व्यक्तीसोबत चॅट करत होती त्या व्यक्तीला शोधण्यात यावं असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. वैष्णवी यांच्या आत्महत्येमागचा मूळ आरोपी कोण आहे त्याचा देखील शोध घेतला पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या व्यक्तीचा तपास अजूनही पोलिसांनी का लावलेला नाहीये. त्या व्यक्तीचा साखरपुडा जवळ आला असल्यानंच तिनं 16 मे रोजी हे पाऊल उचललं, कारण 18 मे रोजी या व्यक्तीचा साखरपुडा होणार होता. आता एवढं सगळं या वैष्णवी हगवणेचं चॅट जर हगवणे कुटुंबानं पकडलं असेल तर एक नवरा म्हणून काय केलं पाहिजे, एका नवऱ्यानं म्हणजे तिच्या शशांक हगवणेनं आणखी वेगळं काय करायला पाहिजे. आम्हाला या प्रकरणात संपूर्ण माहिती हवी, आम्हाला न्याय हवाय, हगवणे कुटुंबाचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे असा दावा, असा युक्तिवाद, असं आर्ग्युमेंट या ठिकाणी विपुल दोषी यांनी केलेला आहे. चॅट करणाऱ्या व्यक्तीनं त्रास दिला असावा म्हणूनच तिने आत्महत्या केली असावी असं देखील त्यांनी म्हटलं. शिवाय कदाचित त्या व्यक्तीबरोबर वाद झाला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी किंवा त्या व्यक्तीनं तिला नकार दिला असेल म्हणून तिनं आत्महत्या केली असावी असे दावे या ठिकाणी हगवणे कुटुंबियाच्या वकिलांनी म्हणजे विपुल दोषी यांनी केलेले आहेत. एखाद्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या कानाखाली मारली किंवा एखाद्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या 4 कानाखाली मारल्या तर ते हॅरेसमेंट ठरू शकत नाही, तो छळ ठरू शकत नाही. आणि प्लास्टिकच्या छडीनं मारण्याला काही मारहाण म्हणतात का असं देखील या ठिकाणी विपुल दोषी यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी आणखी बरंच काय काय युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की मुळातच आता आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची काही गरज नाही. 51 तोळ सोनं हे काय आम्ही मागितलं नव्हतं, ते त्यांनी हुंडा म्हणून नव्हे तर गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. आणि जर गिफ्ट म्हणून दिलं असेल तर ते स्वीकारण्यात काय हशील आहे. हुंडा देणं आणि स्वतःच्या मुलीला गिफ्ट देणं यामध्ये फरक आहे. शिवाय 51 तोळ सोनं व्यावसायिक कारणासाठी गहाण ठेवण्यात आलंय, त्यामध्ये व्यक्तिशः कोणताही मुद्दा नाही. आणि सोनं कुठल्या बँकेत ठेवलंय हे देखील हगवणेंनी आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे यांच्या कोठडीत वाढ करण्याची काहीही गरज नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. शिवाय हे सगळं म्हणताना त्यांनी त्या फॉर्च्युनर कार बद्दल देखील आपला मुद्दा उपस्थित केला. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळातच आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत. आता एवढ्या कोटींच्या एवढ्या पैशांच्या गाड्या, महागड्या गाड्या आमच्याकडे असतील तर एक फॉर्च्युनर गाडी जी 40 लाख रुपयांना मिळत असेल त्या गाडीबद्दल आम्ही
कशाला कुणाचा छळ करू, आम्ही कशाला कुणाला हॅरस करू, असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर हे महाशय निलेश चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा बोललेले आहेत. ज्या निलेश चव्हाणाविरोधात लुकआउट नोटीस जारी झालेली आहे, ज्या निलेश चव्हाणनं बाळाला म्हणजे बेकायदा वैष्णवीच्या बाळाला आपल्याकडे ठेवून त्याची सुरक्षा व्यवस्थित पार पाडली नाही, असा देखील आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. शिवाय या निलेश चव्हाणनं जेव्हा ते बाळ ताब्यात घेण्यासाठी कसपटे कुटुंब त्यांच्याकडे गेलं होतं, तेव्हा त्यानं बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हकलून लावलं होतं. हाच तो निलेश चव्हाण जो आता फरार आहे. शिवाय ज्याच्यावर त्याच्याच पत्नीचे आणि इतर महिलांचे अश्लील व्हिडिओ करण्याचा आरोप आहे, अशा निलेश चव्हाणची देखील बाजू आता हगवणे कुटुंबानं घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की निलेश चव्हाण याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, तो हगवणेंचा नातेवाईक नाही. निलेश चव्हाण याला आरोपी करणं चुकीचं आहे, त्याचा या विषयात काहीही हात नाही. निलेश चव्हाण यानं तर उलट बाळाला सांभाळलं, पण हेळसांड झाली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जर तो चुकीचा वागला असेल तर त्याला फाशी द्या, असं इमोशनली कार्ड देखील आता या ठिकाणी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी बचाव पक्ष म्हणून खेळलेला आहे. शिवाय आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत, मग अजून कशासाठी वेळ घालवायला हवा. आता ही मीडिया ट्रायल सुरू आहे, खरा तपास मात्र बाजूलाच राहिलाय, असं देखील या ठिकाणी आरोपीचे वकील, हगवणेंचे वकील, बचाव पक्षाचे वकील विपुल दोशी यांनी म्हटलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा विपुल दोशी यांनी आर्ग्युमेंट केल्यानंतर नितीन अडागळे जे सरकारी पक्षाचे वकील आहेत, त्यांनी बाजू मांडताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सरकारी म्हणजे या कामामध्ये, या तपासामध्ये आम्हाला आणखी देखील डीप मध्ये जायचं आहे. निलेश चव्हाण कुठे याचा शोध घ्यायचा आहे. 51 तोळ सोनं कुठं ठेवलं, त्याची काय विल्हेवाट लावली आहे का, कुठल्या बँकेत ठेवलंय, त्याचा तपास करायचा आहे. शिवाय सगळ्या आरोपींना एकत्रित बसवून, एकत्रित आणून त्यांची चौकशी करायची आहे. त्यामुळं या आरोपींच्या कोठडीत वाढ व्हावी. आधीच्या 3 आरोपींच्या म्हणजे पती, सासू आणि नणंद यांच्या कोठडीत 1 दिवसाची, तर सासरा आणि दीर सुशील यांच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ व्हावी, पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी या ठिकाणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. शिवाय या ठिकाणी आरोपींनी वैष्णवीला ज्या हत्यारांनी मारहाण केली, ती हत्यार आणि तो रॉड देखील आम्हाला हस्तगत करायचा आहे. आरोपींचे मोबाईल जप्त करायचे आहेत, कारण त्यात काहीतरी शूटिंग असण्याची शक्यता आहे, असं देखील नितीन अडागळे यांनी म्हटलंय. मोबाईल मधील चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग असेल तर ते देखील शोधायचे आहेत. शिवाय वैष्णवीच्या अंगावर 30 खुणा होत्या, त्यातील 15 खुणा या मृत्यूच्या 1 दिवस आधीच्या आहेत, म्हणजे त्या ताज्या होत्या. त्यामुळं ही मारहाण कोणत्या उद्देशानं सुरू होती, कोणत्या वस्तूंनी मारहाण करण्यात आली, याचा तपास करण्यासाठी आम्हाला आरोपींची कोठडी वाढवून मिळाली पाहिजे, असं देखील यावेळी नितीन अडागळे यांनी सरकारी वकील म्हणून म्हटलं. हे सगळं उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींचा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयानं आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे. सासू लता सोनवणे, नणंद करिश्मा सोनवणे, सासू लता हगवणे, नंतर नणंद करिश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या कोठडीत 1 दिवसाची वाढ करण्यात आली आहे. तर सासरा आणि दीर म्हणजे सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे या दोघांच्याही कोठडीमध्ये 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता यावेळी फॉर्च्युनरचा जो विषय निघाला त्या संदर्भात देखील स्वतः कसपटे कुटुंबियानं म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबियानं न्यायालयाला माहिती दिली की फॉर्च्युनर कारची मागणी हगवणे कुटुंबाकडूनच करण्यात आली होती. यात आम्ही काहीही पुढे आम्ही देतो स्वतःहून असं काही म्हटलं नव्हतं. त्यांनीच उलट आम्हाला फॉर्च्युनर मागितली होती. मुळात आपल्याला आठवत असेल, मयुरी जगताप म्हणजेच हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हगवणे हिनं म्हटलं होतं की तिनं प्रत्यक्षात ऐकलं होतं त्यांच्याच घरातल्या हॉलमधील झोपाळ्यावर झुलत झुलत सासूबाईंनी म्हणजेच लता हगवणे यांनी वैष्णवी हगवणेंच्या आईला फोन केला होता आणि फोनवरून असं म्हटलं होतं
की कसं फॉर्च्युनर कार म्हणजे एक स्टेटस असतं, म्हणजे जरा दिसायला बरं दिसतं. अशाच पद्धतीनं त्यांनी फॉर्च्युनर कारची मागणी केली होती. अशी मागणी आमच्याकडेही करण्यात आली होती, पण आम्ही देऊ शकत नव्हतो, तशी आमची परिस्थिती नव्हती. अर्थात ती फॉर्च्युनर कार त्यांना मिळावी यासाठी मग धाकट्या सुनेकडे तगादा लावला. अर्थात MG हेक्टर नावाची जी गाडी आहे की कार आहे, ती ऑलरेडी कसपटे कुटुंबियानं ऑलरेडी आपली एक कुवत ऐपत पाहून त्या ठिकाणी बुक केली होती. पण त्या शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणे या भाऊ बहिणींनी मात्र भांडून भांडून शेवटी फॉर्च्युनर गाडीच घ्यायला लावली. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाचा जर विचार केला तर हगवणे कुटुंब आता जे काही म्हणतंय की मुळातच याच्यात सगळा जो दोष आहे तो वैष्णवीचा आहे. तिचे कुणातल्या तरी व्यक्तीसोबत संबंध होते, तिचे चॅट सुरू होते आणि ते चॅट आम्ही प्रत्यक्षात पकडले, म्हणूनच या ठिकाणी तिनं हा आत्महत्येचा प्रयत्न केला असं म्हणणं आहे. आता एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर वैष्णवी हगवणे हिच्याबद्दल, तिच्या चारित्र्याविषयी या ठिकाणी हगवणे कुटुंबानं आता चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतोय. खरं तर बचावात्मक पातळीवर जाण्यासाठी हे हगवणे कुटुंब आता पुढे काय आणखी करणार आहे कुणास ठाऊक, पण एवढं नक्की आहे, ज्या हगवणे कुटुंबानं वैष्णवी हगवणे हिचा छळ केला त्यावेळी स्वतः वैष्णवी हगवणे जेव्हा प्रेग्नंट राहिल्या त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या पतीला म्हटलं होतं की मी प्रेग्नंट आहे. ती माहिती देताना त्या पतीच्या चेहऱ्यावरचा आनंद खरा म्हणजे यायला पाहिजे, तो आनंद न येता त्यानं स्पष्टपणे वैष्णवीला असं म्हटलं होतं की हे बाळ माझं आहे कशावरून, आणि चारित्र्याचा संशय घेतला. त्यानंतर तिनं खरं म्हणजे उंदरांना मारण्याचं औषध प्राशन केलं होतं आणि मग 4-5 दिवस त्या ऍडमिट देखील होत्या. त्यामुळं वैष्णवी हगवणेच्या डोक्यात त्यावेळेपासूनच ही चक्र होती की आपला आता चारित्र्याचा संशयावरून देखील छळ सुरू झालेला आहे. याच्या आधी आर्थिक पैशावरून, आर्थिक मागणीवरून छळ होत होता, पण आता चारित्र्यावरून देखील संशय घ्यायला सुरुवात केल्यानं त्या ठिकाणी खरं म्हणजे वैष्णवी हगवणेला फार मोठा धक्का बसला होता. हे लग्न झाल्यानंतर 5-6 महिने सगळं सुरळीत झालं, पण त्यानंतर मात्र खरं तर स्वतःहून जेव्हा तिचे मामा उत्तम भैरट यांनी वैष्णवीला विचारलं की काय कसं चाललंय, तेव्हा वैष्णवी म्हणाली होती की माझा निर्णय चुकला, आता मला पश्चाताप होतोय, मी हे करायला नको होतं. याचाच अर्थ वैष्णवीला देखील हे कळून चुकलं होतं की केवळ आपल्याला जाळ्यात अडकवण्यात आलं, केवळ आपल्याला एक प्रेमाचं जाळं विणण्यात आलं आणि त्यात आपल्याला अडकवून मग आपला खरा म्हणजे छळ सुरू केला गेलेला आहे. एक तर याच प्रकरणावरून कसपटे कुटुंबियांमध्ये खरं तर मोठमोठे वाद झाले होते. वैष्णवीचं म्हणणं होतं की मला त्याच्याशीच लग्न करायचंय. सगळ्या कुटुंबाचा विरोध असताना देखील वैष्णवी ही शशांकशीच लग्न करायचंय म्हणून अडून बसली होती. पण त्यावेळी जेव्हा या वादाचं रूपांतर शेवटी त्रासामध्ये झालं, म्हणजेच तिचे वडील आनंद कसपटे यांना अक्षरशः ICU मध्ये ऍडमिट करावं लागलं, त्याच वेळी त्याच संधीचा मोका साधून शशांक हगवणे आणि त्याची बहीण करिश्मा हगवणे हे दोघे जण अक्षरशः त्या ठिकाणी तिच्या घरी गेले आणि तिला फोन करून तू आताच्या आता आमच्या सोबत चल असा दबाव आणला. त्यावेळी वैष्णवी हगवणे यांच्या सोबत प्रणव, याचाच अर्थ उत्तम बहिरट यांचा मुलगा म्हणजे त्यांचा मामे भाऊ होता, त्यांना देखील तिने कल्पना दिली की मी आता पळून चाललेली आहे. पण त्यावेळी प्रणवनं तिला अडवलं आणि म्हटलं अरे आपले तुझे वडील ऍडमिट आहेत, ICU मध्ये आहेत, तू असा निर्णय कसा काय घेऊ शकते, आणि त्यानं आपल्या वडिलांच्या कानावर घातलं. शेवटी उत्तम भैरट जे तिचे मामा आहेत त्यांनी यामध्ये मध्यस्थी केली, तिला अडवलं, थांबवलं, त्यांच्याशी बोलणं केलं. जे दोघे सुशील शशांक आणि करिश्मा हगवणे जे दोघे होते त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आपण बैठक घेऊ, बसू, चर्चा करू आणि मग या गोष्टीवर पुढे सगळा
पुढचा जो काही निर्णय आहे तो झाला. शेवटी आपली इज्जत, आपण जर आपली पोरगी उद्या पळून गेलीच काय झालं तर आपण एवढं आपलं मोठं प्रस्थ समाजात आपली इज्जत जाईल, तसं काही घडू नये यासाठी शेवटी मुलीच्या सुखासाठी आई बापानं तिचं लग्न या शशांक हगवणेशी करायचं ठरवलं. यांचं खरं तर एकमेकांवर प्रेम होतं. त्याची माहिती जेव्हा यांना मिळाली तेव्हा यांनी मग हगवणे कुटुंबाची सगळी माहिती काढली आणि अखेर निर्णय घेतला की आता लग्न करूयात. आता लग्न करायचं ठरल्यानंतर स्वखुशीनं आई वडील आपल्या मुलीला जे काही देत असतात ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे देत असतात, ते त्यांनी ठरवलं. पण हे हवं, ते हवं, असं हवं, तसं हवं, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, अशा यांच्या मागण्या जेव्हा वाढू लागल्या तेव्हा याच वैष्णवीच्या मामांच्या घरात झालेल्या बैठकीत स्वतः कसपटे यांनी म्हटलं होतं की मला माझी मुलगीच द्यायची नाही, पण तरी देखील त्यावेळी सांभाळून घेत उत्तम भैरट यांनी कसं तरी मॅनेज करत हे लग्न व्हावं यासाठी प्रयत्न केला, कारण आपल्या मुलीसाठी, आपल्या भाचीसाठी. शेवटी नाही हो करत 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीची भांडी, एक फॉर्च्युनर कार, 1.5 लाखाचा मोबाईल, 1,20,000चं घड्याळ, एवढं सगळं प्लस या सगळ्यांसोबत जो काही तामझाम आणि शाही थाटात लग्न करण्याचं ठरलं. सूस मधल्या एका बड्या अशा मोठ्या हॉलमध्ये त्या ठिकाणी हे लग्न झालं 28 एप्रिल 2023 ला. त्याच हॉलचंच भाडं 10 लाख रुपये होतं. शिवाय 22 लाख तर नुसते स्टेज सजावटीसाठी गेले. शिवाय बड्या नेत्यांचा येणाऱ्यांचा सत्कार, पै पाहुण्यांचं त्यावेळी पाहुणचार, याच्यामध्ये काही 5-10 लाख रुपये गेले आणि 5,000 लोकांचं जेवण 1,000 रुपये एका ताटामागे, याचाच अर्थ 50 लाख तर नुसत्या जेवणावळीवरच खर्च झाला. असा साधारण 1.5 कोटींचा खर्च या लग्नावर कसपटे कुटुंबियानं केला आणि आपली मुलगी त्यांना दिली. लग्न झाल्यानंतर 5-6 महिने उलटले आणि मग मात्र सुरू झालं ते छळाचंच फक्त कारस्थान. याचाच अर्थ वैष्णवी मुळातच शशांक याच्या प्रेमात आंधळी झाली होती. ती त्याच्यावर खरंच मनापासून प्रेम करत होती, पण शशांक हगवणे मात्र तिच्या पैशावर प्रेम करत होता. तिच्या पैशावर त्याचा डोळा होता आणि मग ते पुढं पुढं वाढत गेलं. शेवटी मग तिला शारीरिक मानसिक छळ करायला सुरुवात झाली. त्यात ती करिश्मा हगवणे जी नणंद म्हणून जिनं आधीच मोठ्या सुनेला देखील छळलं होतं, त्याच दरम्यान मोठी सून वेगळी राहत होती आपल्या नवऱ्यासोबत, म्हणजे त्या सुशील सोबत. तिथे शेजारी एक रूम आहे. पण या करिश्मा हगवणेनं संपूर्ण घरावर कंट्रोल ठेवला होता. 34 वर्षांची अविवाहित असलेली ही करिश्मा हगवणे हिनं या घरावर पूर्णपणे ताबा घेतला होता. सुनांनी काय कपडे घालायचे, सुनांनी काय खायचं प्यायचं, सुनांनी कधी उठायचं कधी बसायचं, हे सगळं काही तीच ठरवत होती. आणि बाहेर मात्र आपण फार वेगळे काहीतरी आहोत, लक्ष्मी तारा नावाचं फॅशनचं शोरूम आणि बरंच काही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून मी काहीतरी एक वेगळं स्टेटस माझा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायची. पण सुनांचा मात्र हातोनात छळ केला जायचा. आणि तिच्या मदतीला मग सासू, वैष्णवीचा पती सुशील नावाचा दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी वैष्णवीचा छळ केला. अक्षरशः या दरम्यान ती 2.5-3 महिन्यांनी घरी यायची, माहेरी यायची आणि ती आल्यानंतर त्यावेळी काही ना काहीतरी माहेरातून आपल्या सासरी घेऊन जायची. तिला तर चक्क गौरी गणपतीला चांदीच्या गौराई मागण्यासाठी त्या ठिकाणी माहेरी पाठवण्यात आलं. आणि त्यावेळी तिला आईनं देखील विचारलं होतं, अगं मातीच्या गौराई द्यायच्या असतात, चांदीच्या नव्हे. पण तिनं स्पष्टपणे म्हटलं की मला त्रास होईल, त्यामुळे चांदीच्याच गौराई द्या. शेवटी वडील देखील तिच्या दर खेपेला खिशातले 5-50 किंवा 1 लाखभर रुपये तिला देतच असायचे. मग कधी अधिक महिना आला की तिच्या नवऱ्याला काहीतरी सोन्याचं कर, कधी श्रावण मास आला की कर, हे सगळं काही चालू होतं. या दरम्यान ती प्रेग्नंट राहिली. प्रेग्नंट राहिल्यानंतर मात्र
त्या ठिकाणी आपण जिच्या सोबत प्रेम केलंय तीच आपली पत्नी झाली आहे आणि आता आपल्याला बाळ होणार आहे, तर केवढा आनंद त्या पतीच्या चेहऱ्यावर पाहिजे. पण त्यानं मात्र त्या ठिकाणी तिच्या चारित्र्यावरच संशय घेतला आणि मग मात्र वैष्णवीनं रॅट पॉइझन प्राशन केल्याचा प्रकार घडला होता. अर्थात ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तिला बघायला देखील सासरचं कोणी आलं नव्हतं असं कसपटे कुटुंबांनी सांगितलं. यानंतर तिला गाडीत जबरदस्तीनं जे काय गाडीत बसून नेत होते, माहेरी पाठवत होते, त्यावेळी देखील याच करिश्मा हगवणेनं या ठिकाणी तिला मारहाण गाडीत केली होती. म्हणून ती असं म्हणाली होती, तुम्ही जर आता मला मारहाण कराल तर मी गाडीतनं उतरीन आणि उडी घेईन. त्याचाच वेगळा अर्थ काढून तिनं स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केल्याचा, सुसाईड अटेम्प्ट केल्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार या ठिकाणी आरोपीच्या वकिलांकडून मांडण्यात आलाय. एकंदरीत तिचे सुसाईड अटेम्प्ट हे तिला बसलेल्या धक्क्यामुळे ती करत होती. मुळातच आपण जेव्हा लग्न होऊन सासरी जातो तेही आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत राहण्यासाठी, तो आपला जोडीदार असणार आहे ज्याच्यावर आपण प्रेम केलंय, त्याच व्यक्तीनं जर आपलंच बाळ नाकारलं असेल तेव्हा त्या स्त्रीची अवस्था काय होईल. आणि त्या तशा अवस्थेतून तिला जावं लागलं, पण तिचा कोणीही विचार केला नाही. उलट ती गरोदर असताना तिला उन्हात उभं केलं जायचं, तिला खायला प्यायला देखील दिलं जात नव्हतं, उपाशी ठेवलं जायचं, असं स्वतः तिची मोठी जाऊ मयुरी जगताप हिनं सांगितलेलं आहे. एकंदरीत हे सगळं प्रकरण इतकं नंतर वाढलं की त्या ठिकाणी तिला शारीरिक मानसिक छळायला प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. इतकी की जेव्हा तिची डेड बॉडी प्रत्यक्ष कसपटे कुटुंबानी म्हणजे तिच्या वडिलांनी पाहिली त्यावेळी तिच्या अंगावर खुणा होत्या. शेवटी शवविच्छेदन अहवालात, पोस्टमॉर्टम अहवालमध्ये ऑटोप्सी जेव्हा केली गेली त्यामध्ये तिच्या शरीरावर तब्बल 29 खुणा आढळून आल्या. 6 दिवसांपूर्वीची एक जखम, 3 दिवसांपूर्वीची एक जखम आणि तिला मारण्याआधी म्हणजे ती स्वतःहून आत्महत्या करण्यापूर्वी 24 तासात तिच्या अंगावर 17 खुणा होत्या. म्हणजे एकंदरीतच या ताज्या खुणा तिच्या अंगावर एवढ्या आल्या कशा? जर एवढं तिला मारलं असेल तर अशी व्यक्ती आत्महत्या करण्याची ताकद राखू शकते का? बर, जसं मी कालच्या लाईव्ह मध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते, जर तिने आत्महत्या केली असेल तर कशाला तरी लटकूनच आत्महत्या केली असेल ना. मग घरातली काही तुळई असेल किंवा फॅन असेल तर त्या ठिकाणचं काही माहिती किंवा तिने ज्याच्या साह्याने आत्महत्या केली, मग ती ओढणी असेल किंवा दोर असेल, ते कुठं आहे? पुराव्यात ते सापडलेलं आहे का? या सगळ्याच गोष्टींची जर प्रश्नांची उत्तरं शोधायला गेलो तर आपल्या हाती अजूनही शून्य आहे. याच्यातली काही माहिती पुढे पोलीस तपासात आलेली नाही. आता एवढं सगळं घडल्यानंतर तिला त्या दिवशी म्हणजे 16 मेला हगवणे कुटुंबानंच जर औंध रुग्णालयात ऍडमिट केलं होतं तर एकतर आधी त्यांच्यावर जो संशय आहे, शवविच्छेदनामध्ये असं अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तिची श्वसनलिका दबली गेल्यानं तिचा मृत्यू झालाय किंवा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या दबल्या गेल्यानं तिचा मृत्यू झालाय. यामुळं नेमकं तिचा गळा आवळला गेलाय, गळा दाबला गेलाय का तिनं सुसाईड केलेली आहे, याचं उत्तर, याचं स्पष्टीकरण या शवविच्छेदन अहवालात अजून तरी क्लिअर दिलेलं गेलेलं नाही. याचाच अर्थ या ठिकाणी हा हत्येचा भाग आहे, हा संशय घ्यायला वाव आहे. म्हणून तसं पोलीस रेकॉर्डवर देखील पोलिसांना ही आत्महत्या वाटत नाहीये असं मेन्शन करण्यात आलंय. एकंदरीतच त्यावेळी जेव्हा औंध रुग्णालयात तिला ऍडमिट करण्यात आली होती त्या दिवशीच जेव्हा कसपटे कुटुंब तिथं गेलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तिला रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिला मारून मग नंतर नेलीये का किंवा तिच्या मृत्यूनंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आलंय का, या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय 16 मेला हा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा पोरगा म्हणजे वैष्णवीचा दीर सुशील हगवणे हे त्या दिवशी तिथे नव्हतेच. हे तर 17 मेला औंध रुग्णालयात तिला बघायला गेले होते आणि त्यावेळी आपल्याला अटक होण्याची शक्यता आहे
हे लक्षात येताच त्यांनी तिथून पळ काढला. ते गेले होते इंडिवर गाडीतून, जी या सुशील हगवणेच्याच नावावर आहे, पण नंतर त्यांनी गाडी बदलली. ही गाडी बदलली आणि त्यांनी थार नावाची गाडी घेतली आणि त्या गाडीत बसले. ही थार नावाची गाडी काल परवा जे संकेत चोंधे नावाचं एक प्रकरण बाहेर आलेलं आहे, त्या संकेत चोंधेच्या नावावर आहे आणि या थार गाडीतून त्यांनी थेट गाठलं ते वडगाव मावळ. खरं तर पहिले मुहूर्त लॉन्सला गेले, त्यामुळे दाट संशय असा आहे की औंध रुग्णालयातून मुहूर्त लॉन्सला गेल्यानंतर त्या ठिकाणीच ही गाडी बदलण्यात आली असावी आणि मग तिथून त्यांनी वडगाव मावळ म्हणजेच पवना डॅम जवळील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर ते गेले. त्या ठिकाणी त्यांनी दुपारी थोडा आराम केला आणि मग त्याच रात्री त्यांनी आळंदीतील लॉजवर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा एकदा वडगाव मावळ मध्ये गेले. पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या फार्म हाऊसवर बंडू फाटक याच्यात थांबले आणि मग त्यांनी तिथून गाठलं ते थेट सातारा जिल्ह्यातील पुसेगाव जे खटाव तालुक्यात आहे. त्या ठिकाणी या कुटुंबाची बैल सांभाळायला दिलेली आहेत. तिथं राहुल जाधव आणि अमोल जाधव ह्या दोन व्यक्ती आहेत. अमोल जाधव त्या पुसेगावातल्या फार्म हाऊसचा मालक आहे आणि राहुल जाधव हा त्यांच्या बैलांचा सांभाळ करतोय. त्या ठिकाणी ते बराच वेळ थांबले आणि मग तिथून त्यांनी गाठलं ते थेट कोगनोळी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अगदी बेळगावच्याच जवळ असलेलं त्या ठिकाणी एका हॉटेल हेरिटेज रिसॉर्टवर त्यांनी त्या ठिकाणी मुक्काम केला. ते त्या ठिकाणी दिवसा थांबायचे नाहीत, रात्री फक्त मुक्कामाला जायचे. 19ला मध्यरात्री त्यांनी हॉटेल हेरिटेज गाठलं होतं, 21ला ते तिथून निघाले. आता या दरम्यान आणखी एक व्यक्ती एस्टॅब्लिश झाली जिचं नाव आहे कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचा मुलगा प्रीतम पाटील. कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलानं म्हणजेच प्रीतम पाटलानं यांच्यासाठी हॉटेल हेरिटेज मधल्या 2 खोल्या 2 रूम बुक केल्या होत्या. त्या आधीच बुक केलेल्या आहेत. याचाच अर्थ हगवणेंनी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे. आता प्रीतम पाटील आणि हगवणेंची ओळख कशी, तर यांना घोडे पाळण्याचा नाद, यांना बैल पाळण्याचा नाद, यांना कुत्री पाळण्याचा नाद, या घोडे पाळण्याच्या नादातूनच त्या प्रीतम पाटलाची आणि हगवणेंची ओळख झाली. या दरम्यान बऱ्याचशा भेटीगाठी देखील त्यांच्या झाल्या होत्या आणि मग त्या प्रीतम पाटलानं माझे काही गेस्ट एका लग्नासाठी या ठिकाणी येणार आहेत असं म्हणून ते दोघे आणि आणखी 2 कोणतरी साथीदार यांच्यासाठी रूम बुक केल्या, 2 रूम बुक केल्या. एवढंच नव्हे तर या प्रीतम पाटलानं त्यांना जेवणाचे डबे देखील पुरवले होते अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती घेता घेता ही जी 5 लोक पुढे एस्टॅब्लिश झाले, ज्यामध्ये मुळातच पहिल्यांदा बंडू फाटक जो वडगाव मावळ पवना डॅम येथील फार्म हाऊसचा मालक, त्याला ज्यांनी जोडून दिला तो बंडोपंत भिगडे, शिवाय अमोल जाधव, राहुल जाधव सातारचे 2 आणि प्रीतम पाटील या 5 जणांना अटक झाली. चौकशी अंती त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मात्र जामीन पात्र म्हणजेच बेलेबल असल्यानं त्यांना जामीन मंजूर झाला. आता या प्रकरणातला आणखी एक आरोपी आहे तो म्हणजे निलेश चव्हाण. त्याला अजून अटक होणं बाकी आहे, पण त्याच निलेश चव्हाणची बाजू आता या हगवणे कुटुंबानं घेतल्याचं क्लिअर होतंय. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी स्पष्टपणे म्हटलंय की निलेश चव्हाण याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. तो हगवणे कुटुंबाचा नातेवाईक नाही. त्यानं उलट बाळाला सांभाळलं, पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. जर त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्याला फाशी द्या असं एक इमोशनल कार्ड देखील यावेळी खेळलेला आहे. म्हणजेच हगवणे कुटुंब निलेश चव्हाणचा बचाव का करतंय हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि जर निलेश चव्हाण याचं काही चुकलंच नसेल, त्याचा या प्रकरणाशी काही संबंधच नसेल, तर मग तो असा बाहेर बोंबलत का फिरतोय, त्यानं स्पष्ट यावं, पोलिसांत हजर व्हावं आणि आपली बाजू मांडावी. पण निलेश हगवणे मात्र फरार आहे.
त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे. मयुरी हगवणे जी हगवणे कुटुंबाची मोठी सून आहे, तिच्या म्हणण्यानुसार निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणे म्हणजे त्यांच्या नंदेचा मित्र आहे. नंतर आपण त्याचे बरेचसे व्हायरल व्हिडिओ देखील पाहिले. त्यामध्ये कमरेला पिस्तूल लावून तो डान्स करताना आपण पाहिलेला आहे. इतकंच नव्हे तर कसपटे कुटुंबियांना बाळ ताब्यात देण्यास नकार देत त्यानं याच बंदुकीचा धाक दाखवला होता असं स्वतः कसपटे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं हा निलेश चव्हाण जो या सगळ्या प्रकरणाचा एक धागा आहे, हा धागा जोपर्यंत जोडला जात नाही तोपर्यंत सत्य काय आहे, फॅक्ट्स काय आहेत ते समोर येऊ शकत नाहीयेत. एकंदरीतच वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचं चारित्र्य हनन करून तिच्या चारित्र्यावर बोट ठेवून हगवणे कुटुंबानं आपलं व्हिक्टिम कार्ड खेळल्याचं दिसतंय. बचावासाठी या ठिकाणी वैष्णवीलाच खोटी पाडण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळं आता नेमकं काय होणार आहे, कारण या प्रकरणात आता हगवणे कुटुंबानं आणखी एक वेगळाच पेंत्रा खेळलेला आहे. तो म्हणजे वैष्णवीचे कोणत्या तरी व्यक्तीसोबत संबंध होते, ती कुणाशी तरी चॅट करायची, ते चॅट आम्ही पकडले होते. आणि अशा वेळी मग नवऱ्यानं काय करायचं, त्या व्यक्तीचा म्हणजे ती जिच्याशी चॅट करायची, ज्या व्यक्तीशी त्याचा 18 मेला साखरपुडा होता, ती व्यक्ती कोण याचा शोध घ्यावा. आम्ही ते चॅट किंवा पुरावे कोर्टात सादर करणार आहोत असं देखील हगवण्याच्या वकिलांनी म्हटलेलं आहे. आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच प्रकरणाकडे लागलेलं आहे की ती व्यक्ती खरंच आहे का, ती व्यक्ती यांनी उगाचच कपोलकल्पित उभी केलेली आहे का, वैष्णवीच्या मोबाईल मध्ये खरेच असे काही चॅट सापडलेत का. कारण वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला स्पष्टपणे म्हटलं होतं की हे आता सगळे माझ्याबद्दल कुभांड रचतायत, खरं तर आता मी ठरवलेलं आहे की आता मी घटस्फोट घेईन, मला खूप त्रास होतोय, मला मारहाण केली जाते, मला माझा छळ केला जातोय, हे सगळं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार आहे, या प्रकरणाची सुनावणी जसजशी पुढे जाईल, अर्थात हा काय अजून खटला उभा राहिलेला नाही, इथं केवळ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करून मिळावी यासाठी ही सुनावणी झाली होती. आरोपींची पोलीस कोठडी तर वाढलेली आहेच, फार फार तर एक दिवस उद्याचा या तिघांसाठी मिळालेला आहे आणि 31 मे पर्यंत म्हणजे साधारण 2 ते 3 दिवस या दोघांसाठी मिळालेले आहेत. त्यामुळे नंतर पुढे काय होणार, यांना जामीन मिळणार का, पुढे ही केस स्टँड जेव्हा 90 दिवसांनी चार्जशीट दाखल होईल तेव्हा या खटल्या संदर्भात काय होणार, या सगळ्या दरम्यान वैष्णवी चॅट करत होती आणि त्याचे पुरावे घेऊन आम्ही कोर्टात येऊ असं जे त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे, ते नेमके चॅट हे सादर करणार आहेत का मॅनिप्युलेट केले जात आहेत, नेमकं खरं काय आहे, आता या सगळ्या प्रकाराची उत्तरं अर्थातच जशा प्रकारे सुनावणी होणार आहे त्यातून मिळत जाणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.